नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा पिकाच्या प्लॉटवर आले. गुलाबी कांद्याची लागवड खूप झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा आता पाहू शकता, एक तर पूर्ण लागवड झालेली आहे, तणनाशक मारलं गेलं आहे. त्याच्यानंतर शेतकरी त्याच्यावर करपा, पावडरी मिल्ड्यू झालं, त्याच्यानंतर अँथ्रानोज झालं, आपल्या टिक्के झालं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यावर जेलीबी रोग येत असतो, स्प्रिंग रोज आपल्याला आढळत होता. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण फवारणीसाठी आपण आता शेतकरी मित्रांनो ब्ल्यू कॉपर अनेक शेतकरी वापरत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण ब्ल्यू कॉपर न वापरता आपण इथं कोसाईड घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, भारत सायटिस्ट कंपनीचं जे कोसाईड आहे 3000 ppmचं आता ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर येत असतं. त्याच्यामध्ये याच्यामध्ये कॉपर हायड्रोक्लोराईड येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, याचे फायदे असे, तुम्ही जर जमिनीवर जरी वापरलं, जमिनीद्वारे याच्यावर जे बुरशा असतात जमिनीमध्ये, त्या सगळ्या बुरशाचा नायनाट होतच असतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकावर जेही आपल्याला रोग येत असतात, आता बुरशीजन्य जेही रोग असतील ते तात्काळ याच्याने कंट्रोल होत असतात आणि याच्यामुळे एक पातळ म्हणजे आपली एक ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, अधिक आपले तणनाशक मारल्यानंतर किंवा अनेक शेतकरी तणनाशक जास्त वापर झालेला असला आणि जर आपली पात जर जास्त झटका बसलेला करपवून गेले असते, काही वेळेस आपण जास्त जर पाणी भरलं तर पाणी भरल्यामुळे सुद्धा काही वेळेस आपल्याला कांदा पिकामध्ये सडण येत असते किंवा मर रोग जाणवत असतं. तर त्यासाठी हे एकदम छान असं बुरशीनाशक आहे. कॉपर हायड्रोक्लोराईड असल्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला हा रिझल्ट मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कांदा पिकावर पहिला स्प्रे घेत असाल तर शेतकरी मित्रांनो, कोसाईड आपल्याला भारत सायटिस्टचं 3000 ppmचं हे बुरशीनाशक आपल्याला मिळत असतं बाजारामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रतिपंप 25 आपण 250 ग्रॅमचा पुडा येत असतो, 10 पंपाचं पाणी करून घ्यायचं. आपल्याला 25 ग्रॅमचं प्रति 15 लिटर पंपाला प्रमाणे आणि पूर्ण आपल्या शेतामध्ये दाट अशी फवारणी करून द्यायची आहे आणि लगेच आपल्याला त्याच्यावर पाणी भरून द्यायचं, म्हणजे खालून जमिनीतल्या हे बुरशा ह्या पूर्ण मरून जातात. कारण जेवढ्या जमिनीचं हे पीक आहे, कांदा पीक असं आहे, जेवढं जमिनीच्या अलगद असल्यामुळे याच्यावर सगळ्यात जास्त बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत असतो. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातच आपली चांगली असली, अशा पद्धतीचे बुरशीनाशक आपण वापरले गेले तर आपल्याला शेवटपर्यंत बुरशींचा प्रादुर्भाव हा जमिनीतून मिटून जात असतो. आणि शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची कांदा पिकामध्ये मर होत असेल तर त्यांच्यासाठी कोसाईड खूप छान असं बुरशीनाशक ठरलेलं आहे. तुम्ही जर वापरलेलं असेल किंवा वापरत असाल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.